नमस्कार, मी सुमित उरकुडकर, मोटिवेशनल स्पीकर, करिअर काउन्सिलर, लाईफ कोच, बिझनेस कोच आणि पॅरेंटिंग कोच आणि तुमच्या सगळ्यांचा मित्र. मित्रांनो, बरेचदा असा विचार केला की पालकांसाठी काहीतरी करायला पाहिजे, कारण पालक बरेचदा गोंधळलेले असतात की ते त्यांच्या मुलांना कसं हँडल करतील, कारण पालकांना थोडी चाइल्ड सायकोलॉजी माहिती आहे. त्यामुळेच मी घेऊन आलेलो आहे हा पॅरेंटिंग टिप्सचा एक प्रोग्राम. आणि आजची पॅरेंटिंग टिप्स आहे मित्रांनो, बरेचदा पालक या भ्रमामध्ये असतात, या विचारामध्ये असतात किंवा गोंधळलेले असतात की माझा मुलगा ना मॅगी शिवाय काही खातच नाही, त्याला सतत पिझ्झा, बर्गर, चिप्स, नूडल्स असंच काहीतरी लागतं, त्याशिवाय तो भाजीपोळीला हात सुद्धा लावत नाही आणि मग तो जिद्द करतो म्हणून आम्ही त्याला देतो. काय करणार? एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपण त्याला थोडं थोडं करून हे एक प्रकारचं विष देत आहे हे विसरू नका, कारण हे घातक अन्न, हे त्याच्या शरीरामध्ये विषबाधा निर्माण करणारं अन्न आपण त्याला देत आहे. माझं एक स्पष्ट आणि परखड मत आहे, माझा शब्द कुठे चुकला तर दिलगिरी व्यक्त करतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तो त्याच्या टिफिनमध्ये मॅगी न्यायची आहे म्हणून जिद्द करतोय तर त्याला ती देऊ नका. मरणार नाही. मला माफ करा, मी जे शब्द वापरतोय, मी हे शब्द माझ्या मुलासाठी पण वापरले. माझ्या घरच्यांना समजवताना मला हे सांगावं लागलं. मी जर एक दिवस टिफिन नाही नेला, जीव नाही जाणार आहे मित्रांनो, पण त्याला हे कळेल की जेव्हा भूक लागते तेव्हा काय वाटते. तुम्ही स्वतःच विचार करो, तुम्हाला जेव्हा भूक लागलेली असते आणि जर तुम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे तर 2 महिन्याचा दिवाळीचा चिवडा सुद्धा तुम्ही हसत हसत खाऊन घ्याल. तो मुलगा आहे लहानसा, त्याला हे माहिती आहे की ही आई आहे, थोडं रडलं की देईल, थोडं रडलं की देईल, नाही देईल तर आजी आहे, आजी नाही तर आजोबा आहे, कोणी ना कोणी म्हणेल जाऊ दे. पण हे जाऊ दे म्हणून त्याला हा मेसेज देताय आपण की आपण थोडासा तमाशा केला, थोडंसं रडलं तर आपल्याला ते खायला मिळतं जे हवं आहे. पण मित्रांनो, आपण हा विचार करायला पाहिजे की आपण त्याच्या शरीराला पोषक काय देतोय आणि या सगळ्यामध्ये खरंच पोषण आहे का? आणि काय होणार, एक दिवस नाही जेवणार ना, हरकत नाही, दुसऱ्या दिवशी नाही जेवणार ना, हरकत नाही, काही होत नाही. पण भूक लागली ना, तो स्वतःहून तुमच्या जवळ येईल, स्वतःहून तुम्हाला जेवायला मागेल आणि मग तो पोळी असेल, भात असेल किंवा तुम्हाला जे पण त्याच्यासाठी पौष्टिक अन्न तुम्हाला द्यायचं आहे तो नक्की खाईल. माझं तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बळी पडू नका. प्रेम करणे हा वेगळा भाग आहे आणि बळी पडणे हा वेगळा भाग आहे. बऱ्याच पालकांना किंवा पालकांच्या वृद्ध पालकांना असं वाटतं की तो लहान आहे, त्याला काय कळतं, त्याला सगळं कळतं, त्याला हे माहिती आहे की ओरडलो तर मिळतंय का, नाही मिळतंय, मग शिवीगाळ करा, किंवा ओरडा किंवा अजून जोरात हातपाय आपटा किंवा लोळा, तेव्हा कळते. अच्छा, लोळल्यावर मिळतं का? मग त्याला कळतं. लोळल्यावर मिळतं ना, नेक्स्ट टाइम तो डायरेक्ट लोळायला लागतो आणि तुम्ही बळी पडता. त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की आता लोळला तरी देणार नाही. अच्छा, लोळल्यावर देणार नाही, मग तो आजोबाकडे जातो, मग आजीकडे जातो, आजी म्हणते, आजोबा म्हणते जाऊ दे ना, देऊन दे ना, मग त्याला वाटतं अच्छा यांच्याकडे गेल्यावर मिळतं का? एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे मानसिकता तुम्ही बनवून ठेवलेली आहे ना, तो लहान आहे, त्याला काय कळतं नाही, त्याला कळतं, कारण तो लहान जरी असला तरी हे त्याचं शिकण्याचं वय आहे, त्याचं बिलीफ सिस्टम डेव्हलप होण्याचं वय आहे. त्याला हे माहीत असतं की काय केल्यावर काय मिळते, कसं केल्यावर मिळते आणि किती केल्यावर मिळते. त्याला चांगल्याने माहिती आहे की ओरडलो तर मिळते, लोळल्यानंतर मिळते, की आजोबा आजीकडे गेल्यानंतर मिळते. त्याला जेव्हा जे केल्यानंतर मिळते तो ती प्रोसेस पकडतो आणि डायरेक्टली त्या प्रोसेसला लागतो. नंतर तो रिक्वेस्ट करत नाही, फक्त आणि फक्त जिद्द करतो, हट्ट करतो. म्हणून माझी नम्र विनंती आहे पालक मित्रांनो की आपण बळी पडू नका. त्याला चांगल्या सवयी लावण्यासाठी थोडंसं कणखर वागावं लागेल. तुम्हाला स्वतःलाही माहिती आहे की आपण त्याच्या चांगल्यासाठी करतोय, पण हे त्याला माहिती नसते. जिभेचे चोचले पुरवा हो, 15 दिवसातून एकदा द्या ना, हरकत नाही. त्याला एखादं चांगलं ॲप्रिशिएशन म्हणून द्या ना तुम्ही, एखाद्या वेळेस दिला तर काही हरकत नाही. पण मला काय म्हणायचं आहे, दरवेळेस त्या गोष्टींवर जर तो अवलंबून असेल तर बंद करा. तर आजची ही टिप कायम तुम्ही लक्षात ठेवाल आणि तुमच्या सर्व परिजनांना हा व्हिडिओ दाखवा, तुमच्या आजी आजोबा सगळ्यांना दाखवा. आणि मुलांना, हे जे मुलं हट्ट करतात की मला हेच खायचं, मला तेच खायचं आहे, देणं बंद करा. ते काहीही करणार नाही. थोड्या वेळ रडतील, थोड्या वेळ ओरडतील, थोड्या वेळ तमाशा घालतील, चालेल, हरकत नाही. आजचा तो तमाशा परवडला, पण नेहमीची जर त्याला ही सवय लागली, त्याला हा स्ट्रॉंग मेसेज गेला पाहिजे की आपले आई बाबा आता आपल्याला काही देणार नाही, आपल्याला पर्याय नाही आहे, त्याच्यामुळे जे मिळेल ते खावं लागेल. आणि अधेमध्ये 15 दिवसात, महिन्याभरात, आठवड्यामध्ये एखाद्या वेळेला स्वतःहून तुम्ही त्याला ते द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याची इगरनेस तर संपेल, त्याची उत्सुकता पण पणाला लावू नका. त्याची उत्सुकता पण आपल्याला संपवायची आहे आणि त्याला सवय पण लागू नाही द्यायची.
तर आजची ही पॅरेंटिंग टिप्स तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा, कमेंट्स करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो, कारण असेच सुंदर आणि ट्रिक्स आणि टेक्निक्सचे पालकांसाठीचे व्हिडिओ मी नक्की घेऊन येणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ नक्की लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे फीडबॅक व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या कमेंट्सच्या बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका. धन्यवाद.